पिंपळनेरमध्ये गोमांस तस्करीचा पर्दाफाश, 1500 किलो गोमांस जप्त, दोघांना अटक। पिंपळनेर पोलिसांनी काल रात्री केलेल्या कारवाईत गोमांस तस्करीचा मोठा प्रकार उघडकीस आणलाय। एका पिकअप वाहनातून तब्बल 1500 किलो गोमांस जप्त करण्यात आले। या प्रकरणी 2 आरोपींना अटक करण्यात आली आहे। जप्त केलेल्या गोमांसाची अंदाजित किंमत 2,25,000 रुपये आहे, तर पिकअप वाहनाची किंमत 4 लाख रुपये आहे। 13 जुलै रोजी रात्री 4:30च्या सुमारास पिंपळनेर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण बर्गे यांच्या पथकाने गस्त घालत असताना MH03CV 8853A या क्रमांकाच्या पांढऱ्या रंगाच्या महिंद्रा पिकअप गाडीला थांबविले। चौकशी केली असता चालकाने सय्यद जावेद सय्यद वय 26 राहणार पवारवाडी मालेगाव नाशिक आणि क्लीनरने मोहम्मद असद अब्दुल अजीज शेख वय 24 राहणार कसेवाडा कुर्ला पूर्व मुंबई अशी आपली ओळख सांगितली। मात्र गाडीतील मालाबाबत त्यांनी समाधानकारक उत्तरे दिली नाही। पोलीस कॉन्स्टेबल पंकज वाघ यांनी गाडीची तपासणी केली असता गाडीच्या खालच्या बाजूला गोणीमध्ये जनावरांचे मांस भरलेले आढळले। पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर मंगेश हेमाडे यांनी तपासणी केल्यानंतर ते गोमांस असल्याचे निष्पन्न झाले। या प्रकरणी पिंपळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून PSI संदीप संसारे हे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत। दोन्ही आरोपींना अटक करण्यात आले आहे। ब्युरो रिपोर्ट पिंपळनेर, सहसंपादक अनिल बोराडे। नमस्कार, मी सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण बर्गे, पिंपळनेर पोलीस स्टेशन। काल रात्री आम्हाला विभागीय गस्त होती। त्या गस्त दरम्यान आम्ही पेट्रोलिंग करत असताना एक गाडी पिकअप संशयास्पद वाटल्याने तिला थांबवून विचारपूस केली। त्यात चालकाचं म्हणणं होतं की त्यात कचरा भरलेला आहे। कचरा चालला होता दोंडाईच्या वरून मुंबईला। थोडं संशयास्पद उत्तर वाटल्याने गाडी आम्ही चेक केली। गाडी चेक केल्यानंतर त्याच्यात आम्हाला जनावराचा मांस सारखा वास आला। चेक केलं तर जनावराचा मांस निघाला। आता त्या मांस बद्दल आम्हाला प्रॉपर माहिती मिळत नव्हती, म्हणून गाडी पोलीस स्टेशनला लावली व वैद्यकीय अधिकाऱ्यामार्फत त्या नमुने घेण्यात आले व ड्रायव्हर यांच्याकडे चांगली चौकशी केल्यानंतर कळाले की तो गोमांस आहे। यावरून पिंपळनेर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करत आहोत व आरोपींवर योग्य ती कारवाई करीत आहोत। नमस्कार।